वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने सहभाग घेतला। आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी तन मन धन पूर्णपणे लावून त्या ठिकाणी उमेदवारांचा प्रचार केला आणि अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत। अशा अनेक जागा आहेत की ज्या अतिशय थोड्याफार फरकाने या आम्हाला गमवाव्या लागल्यात। 2 नंबरवर राहिलेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे महाराष्ट्रातील सर्वच महापालिकांमध्ये। मी आपल्याला ती आकडेवारी सांगतो जी माझ्याकडे आलेली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। अमरावती महानगरपालिकेत 1 उमेदवार विजयी झालाय। अकोला महानगरपालिकेत 5 उमेदवार विजयी झालेत। औरंगाबाद महानगरपालिकेत 4, औरंगाबादमध्ये खरं तर 8 होते, मात्र नंतर 4 उमेदवारांचा टेक्निकली त्यांना नंतर ते पराभूत झालं असं सांगण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भातलं वाद सुरू आहे, त्यावर मी वेगळं बोलेन। त्यानंतर नांदेडमध्ये 5 निवडून आलेले आहेत। लातूर महानगरपालिकेत 4 निवडून आलेले आहेत आणि मुंबईजवळील उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 2 निवडून आलेले आहेत। इथे सुद्धा अतिशय थोड्या फरकाने 30-35च्या फरकाने आमच्या काही सीट या 2 नंबरला गेलेल्या आहेत। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आमच्या बऱ्याचशा सीट या 2 नंबरवर राहिल्या, काही 3 नंबरवरती गेलेल्या आहेत। मात्र 9,000पेक्षा अधिक मतदान घेतलेले अनेक उमेदवार आमचे या ठिकाणी आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सोबत आघाडी करून आम्ही ही निवडणूक लढलो आणि आघाडी करताना कुठल्याही पक्षाला अपेक्षा असते की 2 पक्ष एकत्र येऊन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची ताकद वाढेल आणि दोन्ही पक्षांचे अधिकाधिक उमेदवार हे निवडून येतील। काँग्रेसचे बऱ्यापैकी उमेदवार हे निवडून आलेले आहेत, मात्र वंचित बहुजन आघाडीला एकही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेला नाही। यात आता विश्लेषण हे बारकाईने सावकाश होईलच। तुमचं मुंबईमध्ये आघाडी होती, 3 ठिकाणी होती, प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये, मात्र विदर्भात आघाडी होऊ शकलेली। विदर्भामध्ये वंचितचं पाठबळ जे आहे ते मोठं आहे। अकोल्यासारखं ठिकाण आहे, नागपूर आहे आणि संभाजीनगरमध्ये का होऊ शकत नाही? जिथे आम्ही प्रत्येक स्थानिक युनिटला, प्रत्येक जिल्हा कमिटीला आणि शहर कमिटीला आम्ही अधिकार दिले होते की तुम्ही स्थानिकला बोलणी करा की आपल्या शहरामध्ये कुठला पक्ष हा आपल्यासाठी योग्य आहे, कुणाची ताकद आहे, आणि जर चांगला आपल्याला जागा वाटपामध्ये योग्य स्थान मिळत असेल आणि निवडून येण्याच्या आपल्या उमेदवारांना हमी मिळत असेल, एकमेकांसोबत येऊन जर का चांगलं चित्र होत असेल, सत्ता स्थापनेपर्यंत आपण जात असू, तर तो स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या। वरती त्यांनी फक्त कळवायचं किंवा आम्हाला हे योग्य वाटतंय, हा आमच्या बोलणीचा फायनल आमचा आकडा असेल सेलचा, त्यावरती वरतून मान्यता घेऊन ती जाहीर करा या पद्धतीचं। हेच सगळ्या ठिकाणी झालं। मात्र अनेक ठिकाणी, म्हणजे आता औरंगाबादचं उदाहरण सांगतो, ज्या प्रभागामध्ये आमचे उमेदवार 4चे 4 निवडून आले, लीडवर होते पूर्ण, तिथे भाजपचा आमदार नारायण कुचे अधिकार नसताना रिटर्निंग ऑफिसर पर्यंत जातो आतमध्ये कक्षात, रिटर्निंग ऑफिसरची गाळाभेट घेतो, रिटर्निंग ऑफिसर त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर मतमोजणीमध्ये एक बंद पडलेलं मशीन जे होतं ते शेवटी आणलं जातं। त्याच्यात काय ते बदल करायचे टेक्निकल ते केले जातात आणि आमचे 2,500 लीडवर असलेले उमेदवार हे डायरेक्ट मागे फेकले जातात आणि भाजपचे निवडून येतात। नारायण कुचेची बहीण तिथे उभी होती उमेदवार म्हणून। त्यामुळे हे जे काही गोळ आहेत याच्या संदर्भात आम्ही 100% शेवटपर्यंत न्यायालयीन लढाईपर्यंत आम्ही ते नेणार, आम्ही सोडणार नाही। आम्ही तिथलं सीसीटीव्ही फुटेज आणि ते सगळं मागितलंय। नारायण कुचेच्या एंट्री पासून ते एक्झिट पर्यंत प्रत्येक मिनिटाचा आम्हाला सीसीटीव्ही फुटेज हवं हे आम्ही त्यांना मागितलं। त्यामुळे या पद्धतीचे गोळ करून, म्हणजे तिथे आज आमचे 8 उमेदवार विजयी असते, त्या ठिकाणी 4 उमेदवार हे छलकपट करून आमचे हरवण्यात आलेले आहेत। 4च उमेदवार हे आमचे प्रभाग क्रमांक 3चे जे ते विजयी असतात।